तर बदलापूर घटनेमध्ये पोलीस तपासात मोठे खुलासे समोर आले आहेत। आंदोलन पूर्व नियोजित असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। आंदोलनादरम्यानचे फोन व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलेले आहे। बदलापूर आंदोलन तोडफोड प्रकरणी 68 जणांना अटकही झाली आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार असल्याची माहिती समोर येते। बदलापूरमध्ये काल असंतोष उफाळून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एका चिमुकलीवर अत्याचार झाला, दुसऱ्याही चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता। लैंगिक अत्याचार झाल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमलेले होते। त्यांनी रेल्वे रोको केलेला होता, शाळेच्या बाहेर ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आता पोलीस तपासातून मोठी माहिती समोर येते। या ठिकाणी जे आंदोलन झालं ते पूर्व नियोजित होतं अशी माहिती समोर येते। आंदोलनादरम्यानचे फोन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलेले आहे। तर बदलापूर आंदोलन तोडफोड प्रकरणी तोडफोड सुद्धा झाली होती। दगडफेकीच्याही घटना घडल्या आणि या प्रकरणी 68 जणांना अटक झाली आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त लोक फरार असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? बदलापूरमध्ये आपण काल बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जन आक्रोश पाहायला मिळाला होता, मात्र ते आंदोलन पूर्व नियोजित होतं अशी माहिती आता समोर येते। नेमकं काय समोर आलंय पोलीस तपासातून? नक्कीच परा, आपण पाहतोय की बदलापूरमध्ये आज संपूर्णतः बंदची हाक दिलेली आहे। सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीत काल आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलं, रेल रोको केला, त्याचा मोठा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती झाला। मात्र तब्बल 10 तास हे आंदोलन सुरू राहिलं आणि त्यानंतर सौम्य लाठीचार्ज पोलिसांनी केला। ते आंदोलन जे आहे ते रेल्वेवरनं मात्र संपल्यानंतर रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत झाली। मात्र सध्या या सगळ्याच आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण आपण पाहिलं तर बदलापूर आंदोलन तोडफोड प्रकरणी आपण पाहतोय की 68 जणांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर रेल्वे पोलिसांनी आपण पाहिलं तर जे आंदोलनकर्ते रेल्वे रुळावरती आंदोलन करत होते त्यांच्यापैकी 28 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी एकूण 40 जणांना अटक केलेली आहे। हा संपूर्ण आकडा पाहता जवळपास 100 पेक्षा जास्त जणांना या सगळ्याच प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून मात्र काही जण जे आहेत ते फरार देखील आहेत। मात्र जे मोठे खुलासे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळतात, कारण आंदोलन जे आहे ते पूर्व नियोजित होती आणि अनेकांशी आपण पाहतोय जे आंदोलनकर्ता आहेत त्यांचे फोन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत। आता मात्र पोलिसांकडून तपास निश्चितच मीनाक्षी, आता हे पूर्व नियोजन या आंदोलनाचं नेमकं कोणी केलं होतं असं सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याही पेक्षा मोठा सवाल म्हणजे जे प्रकरण घडलं ज्याच्यामुळे हे आंदोलन उफाळून आलेलं होतं त्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते, कधी शिक्षा होते, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होते। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।